झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतला वरळीचा राजा इच्छापूर्ती गणेश म्हणून ओळखला जातो। वरळी विभागात या राजाची मोठी ख्याती आहे। वरळीच्या राजाच्या प्रथम दर्शनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। वरळीचा राजा हा नवसाला पावतो अशा गणेश भक्तांची श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा पूर्ण करणारा हा बाप्पा आज मुखदर्शन देतोय। आपण पाहू शकता ही 9.5 फुटाची ही गणेशाची मूर्ती आहे। ही मूर्ती मूर्तिकार विजय खातूंनी साकार केलेली आहे। आणि इथली जी सजावट आहे ते पाहू शकता। ही वरळीच्या राजाची ही सजावट ही इथले मंडळाच्याच कार्यकर्त्यांनी पूर्ण केलेली आहे। इथले संपूर्ण कोरीव काम हे इथल्या मंडळाच्याच कार्यकर्त्यांनी केले आहे। हे इथे जे हत्तीचं हे हत्ती बसवलेले आहेत ह्या संपूर्ण या स्तंभावर, त्याचबरोबर इथलं जे छोटं कोरीव काम आहे हे संपूर्ण या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे। वरळीच्या राजाचं हे 51वं वर्ष आहे आणि हे 51 वर्ष कशा पद्धतीने साजरं करतायत इथले आपले कार्यकर्ते सांगतायत। कशा पद्धतीने इथलं 51 वर्ष साजरं करतात। इकडची जनता आहे जी गोरगरीब जनता आहे त्यांच्या काही ना काही इच्छा इकडे पूर्ण होत राहिल्या। पण जेव्हा पूर्णता कधी कळलं, ज्या वेळेस एका भाविकाने 51 तोळ्याचा सोन्याचा मुकुट या राजाला चढवला गेला, त्यानंतर सोन्याच्या वस्तू इथं कंपल्सरी यायला लागल्या, जास्त यायला लागल्या। आता कमीत कमी दिवसा या दर वर्षाला 5-6 तोळं सोनं तसं येतं जातं। आतापर्यंत किती तोळ्याचं सोनं आहे गणपतीवर आणि कशा पद्धतीने तुम्ही अजूनपर्यंत तर आम्ही असं कधी मोजलं गेलं नाही सोनं, कारण की जे काही सोनं येतं ते आम्ही एकत्रच ठेवतो आणि छोट्या मोठ्या वस्तू येतात, छोटी मोदकं येतात, बाली येतात, त्या आम्ही मर्ज करून त्या सोन्याच्या एक नवीन वस्तू तयार करतो त्याच्या। त्यामुळे अजून सोन्याची अशी आम्ही टोटली कधी व्हॅल्यू ही काढली नाही आहे त्याची, तरी अंदाजे असेल 60च्या पुढेच असणार। वरळीचा राजा हा गोरगरिबांचा राजा आहे आणि हा नवसाला पावतो अशी श्रद्धा आहे, त्यामुळे हा गणपतीची प्रसिद्धी अधिक आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।